नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी, चाइल्ड आणि फॅमिली सायकोलॉजिस्ट। 9 ऑगस्टला कलकत्त्यामध्ये जी घटना घडली ती तुम्ही वाचली असेल, ऐकली असेल। एका डॉक्टरवरती नृशंस अत्याचार झाले, बलात्कार केला गेला आणि तिची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेमुळे मनामध्ये अतिशय वेदना तयार होती आहे, एक प्रचंड क्रोध तयार होतो आहे आणि या सगळ्यामुळे आणि त्याच्यानंतरचे जे घटनाक्रम आहेत ते सुद्धा खूप कन्फ्यूज करणारे आहेत। त्याच्याबद्दलच्या पोस्ट्स आपण वाचल्या असतील, त्याच्याबद्दलच्या बातम्या आपण वाचल्या असतील आणि या सगळ्यामुळे ना देशभरातल्या डॉक्टरांच्या मनामध्ये एक अशांतता निर्माण झाली, अनरेस्ट निर्माण झाली। या सगळ्याचा निषेध म्हणून काल 17 ऑगस्टला बऱ्याचशा डॉक्टरांनी आपली ओपीडी बंद ठेवली होती आणि हे सगळं नैसर्गिक आहे। त्यांच्या मनामध्ये ही अशांतता निर्माण होणं, त्यांच्या मनात वेदना निर्माण होणं हे अगदी स्वाभाविक आहे, भीती निर्माण होणं हे अगदी नैसर्गिक आहे। याबद्दलच्या पोस्ट आपण जेव्हा वाचतो, त्याच्याबद्दलच्या कमेंट्स वाचतो, काही ठिकाणी तर या कमेंट्सना काही राजकीय रंग दिले जातात, धार्मिक रंग दिले जातात आणि त्यावेळेला आपल्या मनात प्रश्न पडतो की हे काय चाललं आहे, आपला देश कुठल्या दिशेने चाललाय आणि हे सगळं 15 ऑगस्टच्या जवळपास होणं की जो आपण स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो, तर त्याच्या जवळपास या गोष्टी होणं हे खरंच खूपच जास्त वेदनादायक आहे। आणि जेव्हा आपण या सगळ्या पोस्ट वाचतो, कमेंट्स वाचतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक भीती तयार होते किंवा आपल्या मनामध्ये सुद्धा एक अस्वस्थता तयार होते आणि या सगळ्यामधून ना काही वेळेला एक हतबलतेची भावना तयार होते की मी ह्याच्यात काय करणार किंवा मला एक निराशावादी भावना तयार होते किंवा दुसऱ्या बाजूला अतिशय संवेदना बोथट झाल्यासारखं पण फिलिंग येतं याच्यातून। तर मग अशा वेळेला हे असं का होतं, तर आपलं मन जेव्हा फक्त एखाद्या गोष्टीचा विचार करत असतं, वारंवार एखादी गोष्ट सारखी त्याच्या वाचत असतं आणि विचार चालू असतात, तर त्यावेळेला मात्र मनामध्ये ही अस्वस्थता जास्त निर्माण होते आणि विचारांना जर कृतीची काही जोड दिली गेली नाही तर ती अस्वस्थता वाढत राहते। तर आता आपण ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण काय करू शकतो, मला 2 गोष्टी सुचवाव्याशा वाटतात। त्यातली एक गोष्ट आपण प्रत्यक्ष आयुष्यात करू शकतो आणि दुसरी गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकतो। प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये जर कळत्या वयातली मुलं असतील तर त्यांच्याशी या घटनेबद्दल आवर्जून बोला, त्यांची मतं जाणून घ्या, त्यांना काय वाटतंय ते जाणून घ्या आणि त्यांच्या मनामध्ये याबद्दल संवेदना निर्माण करायचा प्रयत्न करा आणि मुलींशी बोला, तसंच आवर्जून मुलग्यांशीही आपल्या घरातल्या बोला। दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण काय करू शकतो। सध्या सोशल मीडियाचा जर आपण चांगला उपयोग करून घेतला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचणं, आपली मतं पोहोचवणं शक्य आहे। तर मला असं सजेस्ट करावंसं वाटतं की आपल्या परिचयातले, आपल्या परिवारातले जे डॉक्टर्स आहेत, ज्यांच्या मनामध्ये अशांतता असेल, ज्यांच्या मनामध्ये एक वेदना तयार झाली असेल या सगळ्या घटनेमुळे, तर त्यांना आपण आवर्जून सांगू शकतो की तुमचं आमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे। तुम्ही आहात म्हणून आम्हाला शांत झोप लागते, तुम्ही आहात म्हणून आम्हाला योग्य सल्ला मिळेल याची खात्री वाटते। तर त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून तुमच्या घरातल्या डॉक्टरांना, तुमच्या परिवारातल्या परिचयातल्या डॉक्टरांना सांगा। ह्या पोस्टमध्ये मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरांना टॅग करते आहे आणि मला असं वाटतं की हा धागा चालू ठेवूया, ही पोस्ट आपण जास्तीत जास्त शेअर करूया आणि ती शेअर करताना तुमच्या परिचयातल्या अजून डॉक्टरांना तुम्ही टॅग करा। जास्तीत जास्त डॉक्टरांपर्यंत ही पोस्ट पोहोचू देत आणि त्यांना समजू देत की आपण त्यांच्याबद्दल संवेदनशील आहोत, या सगळ्या घटनेमध्ये, या सगळ्या अनरेस्टमध्ये आपण त्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये फक्त कृतज्ञतेची भावना आहे।